हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झिलरी व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते बघणार आहोत. ऑक्झिलरी व्ह्यू दोन प्रकारचे असतात. आपल्याला काही वेळेस दोन व्ह्यू दिलेले असतात, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, आणि त्यावरून आपल्याला ऑक्झिलरी व्ह्यू ड्रॉ करायचा असतो. या 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 क्वेश्चनमध्ये आपल्याला एक व्ह्यू आणि आपला ऑक्झिलरी व्ह्यू दिलेला आहे, त्यावरून आपल्याला इनकम्प्लीट टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हे सर्कल जे आहेत, आता एक वरतून बघितलं आपल्याला कर्व पार्ट आहे, त्यामुळे कर्व दिसणार आहेत, पण हे पोर्शन जे आहेत इनक्लाइन असल्यामुळे त्याचं जे डिस्टन्स आहे ते कमी येणार आहे, त्यामुळे ते आपल्याला कर्व काढावं लागते. आपल्याला त्यासाठी हे जे पार्ट सर्कल आहे जे डिवाईड करून घ्यावं लागते. आपण याला 8 पार्टमध्ये डिवाईड करू सर्कलला, आणि जे सेमी सर्कल आहे त्याला 4 पार्टमध्ये डिवाईड करू. ती सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यावं लागेल. हे झालं 90ची 90चा अँगल. जरा सेंटर लाईन ड्रॉ करू, इकडून करून घेऊ. तर आपल्याला काय करायचं आहे, 8 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. दोन पार्टमध्ये झाला. आता आपण आणखीन याला 45 केलं तर आपलं 4 पार्टमध्ये सेमी सर्कल होईल, आणि जे सर्कल आहेत ते आपले 8 पार्टमध्ये होऊन जातील. हा 45, आता काय करू, आपण याला नावं देऊ. याला देऊ A, B, C, D, आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. या आतल्या सर्कलला 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर पहिल्यांदा फर्स्टमध्ये काय करू, आपण हे जे प्रोजेक्शन आहे आपण फ्रंट व्ह्यूमध्ये घेऊ. फ्रंट व्ह्यूमधून आपण जर टॉपने बघितलं तर आपल्याला टॉपमध्ये जे सर्कल दिसणार आहेत ते आपण इथं वरती, आता हे वरती दिसणार आहे ते आपल्याला क्लिअर दिसते, पण ह्या बॅक साईडचं आपल्याला दिसणार नाही, ते डॉटेड नाही. पहिल्यांदा हे जेवढे प्रोजेक्शन आहेत तेवढे आपण या फ्रंट व्ह्यूमध्ये प्रोजेक्ट करून घेऊ. हे जे आहे आता हे सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल कुठून, इथून चालू होते सेमी सर्कल आणि ते संपत आहे, त्यामुळे त्याचे पॉईंट इथून एक सर्कल येणार आणि ते एक पॉईंट येणार. आता काय पॉईंट काय आपले B आणि D, तर इथं पण येणार B डॅश D डॅश. इथे काय देऊ, B डॅश 1 आणि D डॅश 1. परत इथं पण येणार सेंटर लाईन. सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. इथे काय A डॅश आणि A डॅश. इथं A डॅश 1, A डॅश 1. तर सेमी सर्कलचे आपण प्रोजेक्शन घेतली. आता हे आतल्या पार्टचे घेऊ. पहिल्यांदा आपण हे सर्कल ड्रॉ करून घेऊ, म्हणजे आपलं कन्फ्युजन नाही होणार पॉईंटमध्ये. तर आपण जेव्हा वरतून बघणार आहेत आपल्याला हा पण पोर्शन दिसणार आहे, हा पण पोर्शन दिसणार आहे, पण हा काय कर्व पार्ट आहे. त्यामुळे आपण काय करू, अगोदर हे हा जो पोर्शन आहे आपल्याला क्लिअर दिसणार आहे, त्यामुळे आपण अगोदर हा ड्रॉ करून घेऊ. जेवढे पॉईंट आहेत तेवढे वरती प्रोजेक्ट करून घ्यायचे. हा एक झाला, याची सेंटर लाईन.
नंतर हा आपण पार्ट केलेला पी डॅश डी डॅश, हा सर्कल इथून चालू होते, त्यामुळे आपण हा पॉईंट घेणार आहे आणि संपवतो इथे हा एंडला. आणखीन आपल्याला दुसरा कर्व भेटणार आहे इथे एंडला. प्रोजेक्शन लाईन दिसत ना. तर आता आपण हे जे डिस्टन्स आहे ते काढून घेऊ. ही जी आपली सेंटर लाईन आहे, सेंटर लाईन एक्सटेंड करून घेऊ पुढे. ही जी आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेली होती इनकम्प्लीट टॉपिक, ही इरेज करू आपण. सेंटर लाईन आहे. आता आपलं इथे बघा, सेंटर लाईनपासून डिस्टन्स किती आहे, हे पूर्ण कर्वचं आहे, हे किती 45 आहे. हा पूर्ण किती 45 रेडियसचा सर्कल आहे आणि आपल्याला वरचं बी डिस्टन्स किती 90 दिलेले आहे. म्हणजे दोन्ही सेम आहे. म्हणजे आपला कर्व कुठून चालू होणार, इथे चालू होणार आहे आणि संपणार आहे इथे. आता पहिलं हे जे पॉईंट आहे, आता इथे याला नाव देऊ आपण सी. हे काय होणार सी डॅश 1. आता हे पॉईंट कोणता आहे आपला सी डॅश. हा जो पॉईंट भेटला आपल्याला हा सी डॅश आहे. आता आपल्याला पॉईंट कोणते पाहिजेत, बी आणि डी डॅश पाहिजेत. बी आणि डी डॅश आता हे किती कुठून कुठपर्यंत डिस्टन्स आहे, या सेंटर लाईनपासून हे डिस्टन्स घ्यायचं किंवा ह्या साईडचं, दोन्ही साईडचं घेतलं तेवढंच येणार आहे. पण ह्या लाईनवर ठेवून मेजर करायचं. इथं ठेवा, या पॉईंटवर ठेवायचं सेंटर लाईनवर. या वरती एक आर्क ड्रॉ करायचा, खालती एक आर्क ड्रॉ करायचा. आपल्याला काय सापडलं, बी आणि डी डॅश. बी डॅश हा काय आपला ए डॅश, हा ए डॅश आणि ए बी सी हा डी डॅश. हा काय झाला आपला कर्व. हा कर्व जो आहे मी हँडने ड्रॉ करतो, तुम्ही फ्रेंच कर्वनी ड्रॉ करून घ्यायचा. हा जो आपला कर्व आहे, हा इथून आपल्याला दिसणार होता, तो ड्रॉ केला आपण. परत आपल्याला हा पण कर्व दिसणार आहे टॉप येऊन बघितला तर आपण. आता याचे पण प्रोजेक्ट पॉईंट करून घ्यायचे सी डॅश. आता हे आपल्याला अगोदरच भेटलेलं आहे सी डॅश. आता आपल्याला काय करायची, याची सेंटर लाईन आणि प्रोजेक्शन लाईन जी घेतली आपण पार्ट केलेली ती वरती घ्यायची. ही झाली त्याची सेंटर लाईन. ते काय येणार ए डॅश 1, इथं ए डॅश 1 आणि ही प्रोजेक्शन लाईन जी आपण पार्ट केली डिवाइड त्याची. आता काय आपलं डिस्टन्स ते आपण अगोदरच मेजर केलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे सेम आहे, कारण तोच कर्व आहे, फक्त आपला डबल दिसणार आहे ते कर्व असणार. हा इथं पॉईंट ठेवायचा, आर्क ड्रॉ करायचा. इथं आपल्याला काय भेटले, सॉरी सी डॅश 1 आहे, हे आपल्याला बी डॅश 1 भेटला आणि हा डी डॅश 1. परत हा कर्व ड्रॉ करून घ्यायचा. तुम्ही हे जे आहे फ्रेंच करून ड्रॉ करून घ्या. हा झाला कर्व आपला. आता हे जे सर्कल आहे आतलं, हा पोर्शन इथपर्यंतच आहे आणि हा सर्कल आतमध्ये नाही आहे, ह्या सर्कलच्या वरती आहे. वरती जे सर्कल पार्ट दाखवलेला आहे आपल्याला. आता आपण हा सर्कल कुठपर्यंत, इथून स्टार्ट होतो आणि इथपर्यंतच आहे. इथं पण आपल्याला काय दिसणार आहे, दोन्ही पार्ट दिसणार आहेत कर्व त्याचे. आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊ ही, कारण आपलं जे एक्सटर्नल होता ते ड्रॉ केला आपण टॉप येऊन बघितल्यानंतर हे आपल्याला असा कर्व पार्ट दिसणार आहे. आता आपण हे जे आतलं सर्कल आहे त्याचे प्रोजेक्शन जे आहे ते फ्रंट व्ह्यूमध्ये घेऊ. आता इथे किती 3 आहे,
येणार 3-1. येणार 4-2. येणार 4-1 2-1. हे सेंटर लाईन. ते काय येणार 1-5. इथे येणार 1-1 5-1. ते काय 6-8. 6-1 8-1. आणि एंड जे आहे 7-1. आता या सर्कलचे आपण सगळे पॉईंट फ्रंट व्ह्यूमध्ये घेतलेत. आता हेच प्रोजेक्टवरती टॉप व्ह्यूमध्ये करायचे. पहिल्यांदा आपण हे वरचा पार्ट करून घेऊ. वरचा पार्ट जे आहे आपल्याला तो टोटल दिसतोय. सर्कल जे आहे वरचा टोटल दिसतोय. जे खालचा सर्कल आहे एवढा कर्व दिसणार आहे आपल्याला आणि खालचा पोर्शन दिसणार नाही. आपण अगोदर वरचं ड्रॉ करून घेऊ. हे काय भेटलं आपल्याला 3-. आपण या सेंटर लाईन अगोदरच्या सर्कलच्या ज्या सेंटर लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेऊ. म्हणजे आपलं पॉईंटमध्ये कधी हे होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. जे आहे सेंटर लाईन आहे. इथं आपण हे 3-ची प्रोजेक्ट केलेली. हे काय हा पॉईंट 3-. नंतर दुसरा कोणता पॉईंट आहे हा वाला. नंतर हा ची सेंटर लाईन. ही पण आपली एक सेंटर लाईन दुसऱ्या कर्वची. ही पण ड्रॉ करून घेऊ आपण. ही आता आपली यावरच्या सर्कलची सेंटर लाईन पण ड्रॉ करून घेऊ आपण. सेंटर लाईन झाली. हे परत कट केलेला पार्ट. आणि त्याचा एंड. काय आपलं 7-. आता आपण काय करणार हे जे आपण आता ह्या सर्कलचं काय करतो वरती प्रोजेक्ट करतोय. म्हणजे टोटल किती येतं सर्कल कितीचं आहे 70चा आहे. म्हणजे रेडियस किती 35. तर हा जो पॉईंट आहे आपण कर्व कट केलेला आहे. डिस्टन्स हे सेंटर लाईनचा डिस्टन्स आहे. सॉरी हे इथे येणार. हे इथे येणार. म्हणजे हे डिस्टन्स आपण जे पार्ट डिवाइडमध्ये केला आहे तो सेंटर लाईन ते 2 पर्यंत डिस्टन्स. या साईडने बी तेच. टॉपीमधून आपल्याला हा सर्कल जो आहे पूर्ण दिसणार आहे. तर एक सर्कल काय ड्रॉ करून घ्यायचा. सर्कल जर आपण जास्त पार्टमध्ये डिवाइड केला तर आपलं जे हे कर्व आहे इलिप्स आहे हे परफेक्ट येतं. मी इथं 8 पार्टमध्येच केला आहे. तुम्ही 12 पार्टमध्ये करा.
हा झाला आपला कर्व, हा वरतून आपल्याला पूर्णपणे दिसतोय. आता आपल्याला हा बॅक साईडचा कर्व काढता, हा पण आपल्याला दिसतोय. सर्वात पहिल्यांदा वरती लाईन प्रोजेक्ट करून घ्यायची. आता आपण याला नावं देऊन घेऊ अगोदर. 3 डॅश आहे आपले, 7 डॅश, 4 डॅश, 5 डॅश, 6 डॅश, 7 डॅश, 8 डॅश, 1 डॅश, 2 डॅश. आता या बॅक साईडचा आपण हे ड्रॉ करून घेऊ. ज्या ज्या प्रोजेक्शन लाईन आहेत ते तुम्हाला दिसण्यासाठी डार्क काढतोय, तुम्ही फेंटच काढा. हा झाला आपला 3 डॅश 1. जे आपले पार्ट केले डिवाइड ते वाले, हे का हे याच लाईनवर जाते, त्यामुळे आपल्याला ही लाईन एक्सटेंड करून घ्यावं लागेल. एंड पार्ट याच लाईनवर येते, सेंटर लाईन. याची सेंटर लाईन आपण अगोदर ड्रॉ केलेली ही सेंटर लाईन आहे. हा सेंटर पॉईंट आहे. नंतर हे कट पोर्शन. याचा एंड. याचा एंड इथे येतो. हा एक झाला आपला. आता आपण डिस्टन्स मेजर करून घेऊ. हे सर्कलचं हे आपण छोटं डिस्टन्स मेजर केलेलं आहे. हे जे आपल्या ह्याच पॉईंटवर आलेलं होतं ते. हे जे आपण इथूनच मेजर करून घेऊ. सेंटर लाईन आपली तीच आहे. काय करायचं, फ्रेंच केअरने ड्रॉ करून घ्यायचं. तुम्ही हाताने ड्रॉ करतो. हे बघा, आता हे जे आहे आतमध्ये आपल्याला हा पोर्शन कुठपर्यंत दिसणार आहे, इथपर्यंत दिसणार आहे. त्या साईडने पण ह्या साईडने पण वरतून बघितल्यामुळे. परत हे जे आहे बॅक साईडला गेलं आहे, आपल्याला वरतून दिसणार आहे का नाही. त्यामुळे काय इथून पुढे काय येणार, हा जे सर्कल येणार आहे हा डॉटेड येणार आहे. हा डॉटेड सर्कल काढून येतो. जे आपल्याला दिसत नाही ते डॉटेड पोर्शनमध्ये दाखवून द्यायचं. आता आपले 2 सर्कल झाले. आता आपला फक्त छोटावाला सर्कल राहिला आहे. तो काय इथून स्टार्ट होतो, तो एंडला संपतो, म्हणजे कट थ्रू आहे. तो आतमधला सर्कल आहे. तर आपल्याला सगळे प्रोजेक्शन हे ह्या एंडपासून हे एंडपर्यंत घ्यायचे. तर आपण अगोदर ते प्रोजेक्ट करून घेऊ. हे जे आहे डॉटेड याचं एंड पोर्शन आहे, म्हणजे आपला एंड 11 पॉईंट. हे पण ड्रॉ फक्त आपल्याला कट थ्रू पॉईंट ड्रॉ करायचे आहे. इथं प्रोजेक्ट करायचे राहिले आपण ते डिवाईड केलेले मध्ये. हे सगळे वरती प्रोजेक्ट करून घेऊ आपण. आता आतमध्ये पण कट थ्रू असल्यामुळे आपल्याला वरतून दिसतोय, त्यामुळे आपला वरचा जो हा पोर्शन आहे आपल्याला तो सर्कल दिसणार आहे. म्हणून ते पहिला वरचा सर्कल ड्रॉ करून घेऊ.
हे झालं आपला पॉईंट नंबर कोणता आहे आपला सेंटर लाईन 11 डॅश. तर आपण पॉईंट द्यायचे 11 डॅश 9 डॅश आणि 13 डॅश. परत इकडं 9-1 13-1. तसंच हे जे आहेत 10 डॅश 12 डॅश 10-1 12-1. हे काय 11 डॅश 11-1. तसंच इकडं 16 डॅश 14 डॅश 16-1 14-1. हे 15 डॅश 15-1 हा जे आहे 15-1. तर हे काय करू तर आपण वरचं सर्कल ज्या आधी प्रोजेक्ट करून घेऊ. जी लाईन आपण प्रोजेक्ट केली हे काय आलं आपला 11 डॅश. तर ही वाली लाईन सेंटर लाईन आपली आहे ती सारी सेंटर लाईन. नंतर हे परत वरती इथे येणार आपला. आणि एंड पॉईंट कोणता आहे आपला हा. तर आता आपण पॉईंट मेजर करू आणि ड्रॉ करू. सर्कलची रेडियस किती 20. आपल्याला 5 दिलेलं आहे म्हणजे डी दिलेलं आहे 40. सेंटर लाईन ही आहे आपली. हे आपण सर्कलचा एंड पॉईंट गेला. आता जे आपण डिवाइड केले तो पार्ट. जे आपले एंड लाईन हे आपला 11 डॅश हे आपली डिवाइड केलेला पार्ट. त्या सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. हा झाला आपला एंडचं सर्कल. आता हा आपल्याला सर्कल वरतून दिसतोय पण हे जो आतला आहे तो आपल्याला दिसणार नाही वरतून. आपण वरतून हा बघितला थोडाफार म्हणजे थोडा कर्व दिसणार. याच्यामध्ये जो पोर्शन आहे तेवढाच आपल्याला तो सर्कल दिसणार आहे. बाकीचा आपला डॉटेड येणार आहे. तर हे सगळे पॉईंट आपण वर प्रोजेक्ट करून घेऊ. आता याला नाव द्यायचे 11 डॅश 12 डॅश 13 डॅश 14 डॅश. हे जे आहे आपलं पोर्शन इथं डॉटेड लाईन देऊन टाकायची कारण हे जॉईंटेड आहे. $11 $12 $14 $15 $16 $16 $9 आणि $10. तर आपण हे पोर्शन आहे ते वरती प्रोजेक्ट करू. हा झाला आपला 11 डॅश 1. आपले झाले 10-1 आणि 12
पॉईंट कळणार नाही पुन्हा, पण अगोदरच इथे हे करून घ्या. हा जो पॉईंट आहे हा इथे आला. लाईनवर आला. आपली सेंटर लाईन कोणती आता, ही वाली आपली सेंटर लाईन आहे. आपला इकडचा पार्ट राहिला. परत याच लाईनवर यायला ते. हा पॉईंट आणि आपला एंड पॉईंट हा. हा इथे आला. हा काय येणार डॉटेड येणार, दिसत नाही आपल्याला. एवढाच पोर्शन जे आहे तो डार्क येणार. हा डॉटेड काय, हा बॅक साईडला आहे, त्यामुळे आपल्याला तो दिसणार नाही. आणि जेव्हा आपण वरतून बघणार आहे तेव्हा थोडा तरी आपल्याला आतला पोर्शन दिसणार आहे. हे जे आहे डॉटेड लाईनने जॉईन करून घ्यायचं. तर हा झाला आपला इनकम्प्लीट टॉप व्ह्यू. हे सगळे नावं द्यायचे, माझे काही नावं द्यायचे राहिलेत ते तुम्ही लिहून घ्या. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.